न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चंद्रपूर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सकल मातंग समाज जिवतीतर्फे अभिवादन। जिवती तालुक्यात शहराच्या ठिकाणी सकल मातंग समाज व डॉक्टर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन स्मारक समितीच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी समितीचे अध्यक्ष सुग्रीव गोतावळे, सचिव दत्ताजी तोगरे, राज्य समन्वयक डॉक्टर अंकुश गोतावळे, अंबादास कंसकटले, रमाकांत जगापल्ले, भानुदास जाधव, विजय गोतावळे, चरणदास केदासे, नागनाथ महाराज तोगरे, सौभाग्यवती अनिता गोतावळे, पद्माकर पोतुळे, गजानन वाघमारे, जांभळे सावकार, बाळू मस्के, देवीदास कांबळे, शिवाजी गुंटे, विजयकुमार कांबळे, गोविंद गायकांबळे, वाघमारे मामा, रंगराव जाधव, इंद्राळे मामा, विजय अकॅडमीचे संचालक नलवाड सर व चलवाड सर, त्यांचे सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर निबंध स्पर्धेच्या माध्यमातून व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले। तसेच कुंभेजरी येथील गावकऱ्यांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वावरे सर, संतोष गोतावळे पोलीस पाटील, लहुजी गोतावळे उपसरपंच, अनिल बसवंते, संजय भालेराव, डॉक्टर पांडुरंग भालेराव, बळी भालेराव, शेखर पट्टेवाले, नागेश देवाले, संजय कांबळे, दत्ता कांबळे, साई भालेराव, रवी गोतावळे, सुधाकर बसवंते, रजनीकांत कांबळे, जयंत गोतावळे, धनराज घोडके, प्रकाश गोतावळे व गावकरी, शाळेतील विद्यार्थी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वांनी महामानवांना अभिवादन करून वंदन करण्यात आले व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। लहुजी गोतावलेची रिपोर्ट।